हाय हॅलो. आजचा हा छोटासा व्हिडिओ खरं तर तुम्हा सर्वांचे आभार प्रदर्शन करण्यासाठी आहे. आणि हे बघा, माझ्या सर्व मैत्रिणी नातेवाईक माझ्या रेसिपीज ट्राय करत आहेत आणि त्यांना ह्या हेल्दी रेसिपीज म्हणून माझ्या रेसिपीजला प्रेफरन्स देत आहेत. हे बघून मला खरंच खूप आनंद होत आहे. ही मी ज्वारीच्या पिठाचे जे धिरडे बनवले होते त्याची रेसिपी एका मैत्रिणीने ट्राय केली आणि बघा असं मला ये धिरडे खायला तुझीच रेसिपी आहे असं सांगितलं. आणि हे बघा तिने माझ्या होममेड गरम मसाल्यामध्ये मटण बनवलं आणि मला असे त्याचे पिक्चर शेअर केले. ॲक्च्युली ही मैत्रीण मला पुण्यामध्ये भेटली होती आणि मी माझ्या मम्मीला माझा होममेड गरम मसाला दिला होता आणि मम्मीने तोच मसाला हिच्यासोबत शेअर केला आणि तिने त्यामध्ये मटण बनवलं. आणि बघा किती छान मला मेसेज करून कौतुक केलं. आणि ह्या मैत्रिणीने तर बघा, शीतल आज तुझ्या रेसिपीप्रमाणे चिकन दम बिर्याणी घरी केली, ते पण माझ्या मुलीने खूप छान झाली, सर्वांनी आवडीने खाल्ली. तुझी रेसिपी तर खूप सोपी होती. माझी मुलगी म्हणते मला तर एकदाच व्हिडिओ बघून लक्षात राहिली आणि बिर्याणी एवढी सोपी असते असा प्रश्न तिला पडला होता. तिने फर्स्ट टाइम व्हिडिओ बघून बिर्याणी केली आणि म्हणाली थँक्यू, तुझ्या रेसिपीजमुळे तिला कुकिंग तर खूप इझी आहे असं वाटू लागलं. वाव, एकदम छान वाटलं मला हे वाचून की मैत्रिणीच्या मुलीला माझे व्हिडिओज बघून कुकिंगची आवड निर्माण होत आहे. मस्त एकदम. आणि आणखी एक मैत्रीण म्हणते मी तर चटणीला तडका देत नव्हते, माझी चूक लक्षात आली तुझ्या व्हिडिओमुळे. म्हणजे मी जी नारळाची चटणी टाकली होती, जो व्हिडिओ टाकला होता त्याला खरंच छान मोहरी आणि कढीपत्त्याचा तडका दिल्यानंतर ती चटणी खूप टेस्टी बनते. आणि व्हिडिओचा अशा प्रकारे मैत्रिणीला माझा उपयोग झाला, मला खूप छान वाटतंय. हे बघा, एक मैत्रिणीने एअर फ्रायरमध्ये असं तंदुरी चिकनचा जो मी व्हिडिओ टाकला होता तर तिने बघा किती छान चिकन टिक्का असा एअर फ्रायरमध्ये तयार केला आणि बघा मला मेसेज केला, मेड दिस तंदुरी चिकन इन एअर फ्रायर, सो टेस्टी अँड थँक यू फॉर शेअरिंग दीज रेसिपीज. मस्त वाटलं एकदम. आणि खरंच मी सुद्धा एअर फ्रायरमध्ये कुकिंग करायला प्रेफरन्स देते, कारण ते नो ऑइल कुकिंग असतं. हे बघा. आणि त्यानंतर एक मैत्रीण बोलते तुमच्या परवाच्या रेसिपीची पहिली लाभार्थी मी, काल तेच मुलांना टिफिनला दिले रव्याचे उत्तप्पे. मी एकदा रव्याचा उत्तप्पा कसा बनवायचा हे व्हॉट्सअप स्टेटसला व्हिडिओ टाकला होता, तर एक मैत्रिणीने दुसऱ्याच दिवशी टिफिनला मुलांना ती रेसिपी बनवून दिली. हे बघा, असं शेअर केल्यामुळे आपण ते व्हिडिओज बघितल्यामुळे आपल्याला त्यातून टिफिनला काय द्यावं वगैरे बऱ्याच कल्पना येतात आणि ते बघून आपण करू शकतो. तर एक मैत्रीण म्हणते काल तुझे काळ्या मसाल्याची रेसिपी शेअर केली ना, त्यातले तुझे काही वाक्य ऐकून मीच जागी झाले. एक्सरसाइज करणे, समाधानी राहणे अशीच आम्हाला कॉन्शियस ठेवण्यासाठी मदत करत जा वेळोवेळी. वाव, मस्त वाटलं मला वाचून. आणि हो, नक्कीच मी हा प्रयत्न सुरू ठेवणार. आणि माझ्या आजपर्यंतच्या सर्व रेसिपीज आणि यानंतरही तुम्हाला ज्याही रेसिपीज बघायला मिळतील त्या सर्व अगदी माझे प्रामाणिक अनुभव मी व्यक्त केलेले असतात. आणि ह्या सर्व रेसिपीज म्हणजे माझा 7-8 वर्षांचा कुकिंगमधील अनुभव आणि माझा कुकिंगमधील प्रवास मी इथे वर्णन केलेला असतो. आणि मीही बऱ्याच रेसिपीज चुकतेही. माझ्या चुका नेक्स्ट टाईम मी सुधरवून घेते आणि मग असं चुकून आणि पुन्हा त्या चुका सुधरवून ही रेसिपी तयार झालेली असते. आणि माझ्याकडून झालेल्या चुका या तुमच्याकडून होऊ नयेत म्हणूनही मी अगदी प्रामाणिक अनुभव शेअर केलेले असतात. तर बघा, छान छान ह्या सर्व रेसिपीज तुम्हीही मस्त ट्राय करत जा. आणि मी जास्तीत जास्त प्रमाणात आपलं आरोग्याची जपणूक व्हावी ह्या पद्धतीनेच रेसिपीज बनवलेल्या असतात. त्यामुळे अशाच छान छान रेसिपीज बघण्यासाठी आणि माझे कुकिंगमधील अनुभव जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सर्वांनी व्यायाम करायला अजिबात विसरू नका.
छान छान खा, आनंदी आणि समाधानी राहण्याचा नेहमी प्रयत्न करा आणि माझ्या चॅनलला कनेक्टेड रहा. थँक्यू सो मच. बाय बाय.